गुंतवणुका या आजच्या काळामधल्या जमीनदारी व्यवस्थेसारख्या आहेत. शेतसाऱ्यामधला मोठा एक भाग जमीनदाराकडे जात असतो. आज आपल्या पूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये शेतीचा वाटा हा अगदी 30% आलेला आहे. आजच्या काळातली जमीनदारी व्यवस्था कशा प्रकारे ऑपरेट होते, तर ती या अशा प्रकारच्या म्युच्युअल फंड व्यवस्थेमधून ऑपरेट होत असते. गुंतवणूक विश्वामध्ये एक सगळ्यात मोठं काम आहे, तरच गुंतवणूक विश्वात आपण यशस्वी होऊ शकतो. आणि ते काम आहे गुंतवणुकांवरती बराच काळ काहीही न करणं. आणि हे सगळ्यात जास्त कठीण आहे. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme-related documents carefully. Investors are requested to review the prospectus carefully and obtain expert professional advice with regard to specific legal, tax and financial implications of the investment or participation in the scheme before investments. मित्रांनो, गुंतवणुका या आजच्या काळामधल्या जमीनदारी व्यवस्थेसारख्या आहेत. म्हणजे काय मित्रांनो, आपण ऐकलेलं असतं की जमीनदारी व्यवस्था म्हणजे जमीन, मग त्यावरती ती कुळं कसतायत जमीन, मग त्याचा शेतसाऱ्यामधला मोठा एक भाग हा जमीनदाराकडे जात असतो. ही जी जशी एक व्यवस्था होती, त्याच प्रकारची आजची व्यवस्था ही म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकांमधनं देखील चालत असते. कशी बरं, हे जर समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. मित्रांनो, लक्षात घ्या, ज्या वेळेला जमीनदारी व्यवस्था किंवा शेती संस्कृती खूप मोठ्या प्रमाणात होती, आपल्या पूर्ण अर्थव्यवस्थेमधला 90-95% जास्त भाग हा शेतीवरती अवलंबून होता. अशा वेळेला आपण जमीन ही एकमेव लक्ष्मी देवता मानत होतो. म्हणजे काय, त्या जमिनीवरती कष्ट घेतले, त्यावरती श्रम गाळले की त्यामधनं पिकवू माणिक मोती, अशी संस्कृती होती. पण हळूहळू होत काय गेलं, कारखानदारी आली, पुढे जाऊन सर्व्हिस सेक्टर मोठं झालं. आज आपल्या पूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये शेतीचा वाटा हा अगदी 30% आलेला आहे. म्हणजे 70% जे क्षेत्र आहे हे कोणी व्यापलंय, तर कारखानदारीनी आणि सर्व्हिस सेक्टरनी. म्हणजे या काळामध्ये होतंय काय, जी माणिक मोती पिकवणारी जमीन ही एकमेव लक्ष्मी देवता होती, ती मात्र अर्थव्यवस्थेमध्ये 30%च महत्वामध्ये आलेली आहे. 70%चं महत्व आज निर्माण झालंय ते भांडवलाला. आणि या भांडवलावरती जे मेहनत घेतात ते येत्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रॉफिट्स कमवत असतात. या प्रॉफिट कमवणाऱ्या कंपन्यांचा पार्ट ओनरशिप म्हणजे शेअर्स, ज्यामध्ये गुंतवणूक जे गुंतवणूकदार करतात आणि त्या गुंतवणूकदारांना देखील हे अतिशय नियोजन पद्धतीने करता यावं म्हणून त्यावरती निर्माण झालेत म्युच्युअल फंड. आणि त्या म्युच्युअल फंडांची देखील वेगवेगळी घराणी आलेली आहेत. म्हणजे भारतामध्ये या क्षणाला 48 म्युच्युअल फंड घराणी ही काम करतायत. ही घराणी काय आहेत, ही आजच्या काळातली आपली कुळं आहेत. ही कुळं ही जमीन ही कसत असतात. ही जमीन म्हणजे कोणती, तर भांडवलाची. मग ह्यामध्ये कुठलं बियाणं निवडलं पाहिजे, कधी त्याच्यामध्ये पेरणी केली पाहिजे, ह्याचा लोड जमीनदार घ्यायचा का? जमीनदार यामधल्या जमिनीचा मालक होता. जमीनदार यामधल्या अडचणीच्या काळात या कुळांच्या मागे उभा राहणारा त्यांचा पोशिंदा होता. सो अशाच प्रकारचा रोल आजच्या काळातला गुंतवणूकदार देखील प्ले करत असतो. आणि हा गुंतवणूकदार जो अशा प्रकारे या कुळांच्या मागे उभा राहतो, या कुळांची योग्य निवड आपल्या योग्य प्रकारच्या गुंतवणुकांसाठी, म्हणजे मला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट्स करायच्या आहेत. मग येत्या मधल्या काळामध्ये जरा सीझन खराब आला, काहीतरी पिकावरती कीड पडली, त्यामुळे जर शेतीचं नुकसान होत आहे, म्हणून मी जर त्या कुळांना सोडून देत असेल तर माझा दीर्घ मुदतीचा प्रवास हा सुसह्य होईल का? नाही की नाही. तशाच प्रकारे गुंतवणुकांमध्ये देखील ज्याला दीर्घ मुदतीच्या प्रवासाला आपण निघालेलो असतो, ज्याला त्या गुंतवणुका तुम्हाला एक 10-12 वर्षानंतर लागतील, अशा स्थितीत आहेत. म्हणजे तुमचे रिटायरमेंट फंड आहेत आणि त्यांना तुम्हाला 10 ते 12 वर्ष तरी डिस्टर्ब करायची काहीही गरज नाही आहे. तुमच्या त्याच्यामध्ये मानून चाला SIPs वगैरे पण चालू आहेत. अशा परिस्थितीमध्ये युद्धजन्य परिस्थिती जशी आज चालू आहे, त्यामुळे सप्लाय चेनवरती इफेक्ट आलेला आहे आणि या सगळ्यामधनं महागाई वाढतेय. महागाई वाढल्यामुळे रुपी कॉस्ट जी आहे ती वाढत चाललेली आहे. सो या सगळ्यामधनं होतंय कसं की
रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हे कमी कमी होत चाललेत. या अवस्थेमध्ये असताना आपण जर घाबरून गेलो आणि आपल्या दीर्घ मुदतीतल्या गुंतवणुका कसणाऱ्या कुळांवरतीच जर आपण बोट ठेवलं की अरे हे काही चाललेलं जे आहे हे तुम्ही योग्य प्रकारे जमीन कसत नाही आहात, तर लक्षात घेतलं पाहिजे वातावरणच खराब आहे. सो पूर्ण वातावरण ज्यावेळेला खराब असतं त्याला कुळांनी किती चांगली जमीन कसो अथवा न कसो, जर तुम्हाला दीर्घ मुदतीच्या गुंतवणुका करायच्यात तर मधल्या काळामध्ये असे बॅड पॅच येऊन जाणार. त्या काळात आपण आपल्या कुळांच्या मागे जितके ठामपणे उभे राहू तितक्याच प्रमाणात गुंतवणुकांचा पुढे जाऊन रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट वाढू शकतो. सो म्हणून ह्या सगळ्याकडे पाहताना आपला दृष्टिकोन हा जमीनदारासारखा असला पाहिजे. पण होतंय काय, मोस्ट ऑफ लोक हे स्वतः काम करणारे आहेत आणि गुंतवणूक विश्वामध्ये एक सगळ्यात मोठं काम आहे ते जे आपण जर केलं तरच गुंतवणूक विश्वात आपण यशस्वी होऊ शकतो, आणि ते काम आहे गुंतवणुकांवरती बराच काळ काहीही न करणं. आणि हे सगळ्यात जास्त कठीण आहे. काहीही न करणं ही सगळ्यात मोठी अवस्था आहे. हे सगळ्यात मोठं कर्म ठरतं आपल्या गुंतवणुकांमध्ये जे जमीनदार करत असतात. तुम्ही बघितलंय का जमीनदाराला जमिनीमध्ये नांगर बिंगर घेऊन कसताना? ते कसण्याचं काम करण्यासाठी कुळं नेमली गेलेली आहेत. त्यांचं काम हे पूर्ण वेळ शेती करण्याचं आहे. त्याचप्रमाणे इथे 9 to 6 जे ऑलरेडी काम करणारे फंड मॅनेजर्स आहेत, रिसर्च अनालिस्ट टीम आहे, ही अशा प्रकारे कुठल्या कंपन्यांमध्ये गुंतवणुका कराव्या, त्यामध्ये काय बरं घडतंय ह्याचा पूर्ण डे इन डे आउट तोच काम करत असलेले असतात. त्यामुळेवरती विश्वास ठेवून आपल्या दीर्घ मुदतीच्या गुंतवणुका कुठल्या, आपल्या शॉर्ट टर्म मधल्या इन्व्हेस्टमेंट कुठल्या, आणि जर शॉर्ट टर्म मधल्या इन्व्हेस्टमेंट आहेत तर त्या मी शेअर बाजार संलग्न जाऊच देणार नाही. माझ्या अगदी 3 ते 5 वर्षात लागतील अशा गुंतवणुका कुठल्या, माझं 3 ते 5 वर्षात लागणाऱ्या गुंतवणुकांचं आता वर्षभरात लागतील अशा स्थितीत परिस्थिती बदलते, अशावरती निगराणी करण्यासाठी आपल्याकडे गुंतवणूक सल्लागार असला पाहिजे. या सगळ्या व्यवस्थेला जर आपण नीटपणे समजून घेतलं आणि या गुंतवणुकांच्या प्रवासाला योग्य दिशा दिली तर लक्षात घ्या काळ बदलतो पण व्यवस्था तीच राहत असते. जमीनदारी व्यवस्था गेली असं आपल्याला वाटत असेल, पण लक्षात घ्या श्रीमंती ही इथून असते. श्रीमंती ही साधन संसाधनामधनं नसते. आपल्याला वाटताना दिसतं की एखाद्या माणसाचा मोठा बंगला आहे, मोठ्या गाड्या आहेत, भरपूर काय काय गोष्टी आहेत. ह्या साधन संपत्तीमुळे तो श्रीमंत नसतो, तो मुळात विचारांनी श्रीमंत असतो आणि म्हणून त्याच्याकडेही साधन संपत्ती येत असते. तशाच प्रकारे आजच्या काळात जर ज्यांना श्रीमंत व्हायचं असेल तर त्यांना ही विचारांची श्रीमंती ही पहिली बाळगावी लागेल. आणि या विचारांच्या श्रीमंतीमधनं येणारी आजच्या काळातली जमीनदारी व्यवस्था ही जर समजून घेतली गेली तर हेच आपलं सगळ्यात महत्त्वाचं सेकंड इन्कम सोर्स ठरतं. अनेक जण मला म्हणत असतात आम्हाला ना एक सेकंड इन्कम सोर्स हवाय. अहो सेकंड इन्कम सोर्स म्हणजे तुम्ही 8 ते 9 तासाची एक नोकरी करता, त्याच्या पलीकडे जाऊन अजून 3 ते 4 तास काम करायला जाणं असं अपेक्षित नाही आहे. अशा प्रकारे आपण आपलं कामाचे वेळ काही मल्टिप्लाय करू शकत नाही. आपल्यासाठी काम करणाऱ्या लोकांची टीम तयार करणं, आपल्यासाठी लोक आपापली कामं करतात आणि त्यातनं पैसे निर्माण होत आहेत आणि आपण हळूहळू प्रमाणात त्या संपत्तीचे मालक तयार होत जातोय. ही जी जमीनदारी व्यवस्था आहे ती आधुनिक आत्ताच्या अर्थव्यवस्थेमध्ये कशा प्रकारे ऑपरेट होते तर ती या अशा प्रकारच्या म्युच्युअल फंड व्यवस्थेमधनं ऑपरेट होत असते. आणि या म्युच्युअल फंडांना जगामध्ये 100 वर्ष झालेली आहेत मित्रांनो. भारतामध्ये सुद्धा 38-40 वर्ष ह्या म्युच्युअल फंडांच्या प्रवासाला झालेली आहेत. सो या म्युच्युअल फंडांचा वापर आपण किती कुशलतेने करतो ह्यावरती अनेक गोष्टी डिपेंड करतात. त्या म्युच्युअल फंडामध्ये फक्त शेअर बाजार संलग्न फंड्स नसतात, सोन्यामधली इन्व्हेस्टमेंट, अहो आता तर रिअल इस्टेटमधली इन्व्हेस्टमेंट्स करणारे देखील रिट्स म्हणून प्रकार यायला लागलेला आहे. सो अशा प्रकारे आपल्याला ज्या ज्या प्रमाणाच्या लक्ष्मी देवतेमध्ये म्हणजे ॲसेटमध्ये इन्व्हेस्टमेंट्स करायच्या असतील तर त्याच्यावरची वेल मॅनेज सिस्टीम करणारी कुळं आणि त्या कुळांचे वेगवेगळ्या
जमिनी काय म्हणता येईल शेतीचे प्रकार यामध्ये आपल्याला गुंतवणुका करता येण्याची ही व्यवस्था आहे. शेतीमधनं आपल्याला खूप काही गोष्टी कळल्या आहेत. शेती हा आपल्या आयुष्याचा प्राण आहे. आपल्या अनेक पिढ्यांनी भारतामध्ये शेतीमधनं आपलं सगळं भवितव्य निर्माण केलेलं आहे. त्या शेतीचे संस्कार आपल्या तनामनामध्ये खूप रुजलेले आहेत. म्हणून मी हे उदाहरण घेतलं. तुम्हाला कसं वाटतंय? कारण का तर लक्षात घ्या, जर आपण अशा प्रकारे आजच्या काळामध्ये पैसे पेरत असू आणि त्याला कुळांची साथ दिली, त्याला वरती जर नीट आर्थिक नियोजनकाराची मदत मिळाली, तर ते पेरलेल्या पैशातनं उद्याचे माणिक मोती निर्माण होणार आहेत. सो तुम्हाला देखील येत्या काळामध्ये नव्या अर्थव्यवस्थेचे जमीनदार व्हायचं असेल तर दिलेल्या नंबर्सवरती फोन करा आणि तुमची आणि माझी भेटीची वेळ ठरवून घ्या आणि तुमचा आत्तापर्यंतचा तुमचा पोर्टफोलिओ रिव्ह्यू करून हवाय. जी जी काही तुम्हाला अडचण वाटते ती समजून घ्या. पण हा व्हिडिओ कसा वाटतोय हे मात्र मला नक्की कळवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स देखील मी वाचत असतो. त्यातनं मला प्रेरणा मिळत असते नवीन नवीन विषयावरती व्हिडिओ करण्याची आणि नवीन नवीन उदाहरणं देत तुम्हाला या संकल्पना सुस्पष्ट करून मांडण्यासाठी. धन्यवाद. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme-related documents carefully. Investors are requested to review the prospectus carefully and obtain expert professional advice with regard to specific legal, tax, and financial implications of the investment or participation in the scheme before investments.